टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जोडलेले आहेत। सर, गुढीपाडवा सण येतोय, महाराष्ट्राचा सण आहे, नवीन वर्ष आहे, काय संकल्पना असणार या वर्षी? गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाचा आपल्या सगळ्यांना आणि प्रामुख्याने TV9च्या सगळ्या प्रेक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। हे नववर्ष आपल्याला सुख, समृद्धी, आनंददायी जावो आणि प्रामुख्याने आमच्या कोपिनेश्वर मंदिराचं हे 25वे वर्ष असल्याकारणाने आम्ही आज म्हणजे 28 तारखेला उपवन घाटामध्ये म्हणजे आमच्या अहिल्यादेवी होळकर ह्या घाटावर महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। उद्या आम्ही तलावपाळीवर आयोजन केलेलं आहे। परवा शोभायात्रा सुद्धा आहे कोपिनेश्वर मंदिराच्या वतीने। त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण ह्या ठाणे शहरामध्ये निर्माण झालेलं आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। नक्कीच एसटीला कशा प्रकारचे चांगले दिवस येणार आहे पाहायला गेलं तर एसटीचं खास खातं तुमच्याकडे, परिवहन मंत्री तुमच्याकडे? नाही बघा, एसटीला चांगले दिवस तर मी घेऊनच येणार कुठल्याही परिस्थिती। याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून ह्या एसटीवर कोणाचं लक्ष नव्हतं। प्रताप सरनाईक ह्या खात्याचा मंत्री झाला, 100 दिवस प्रताप सरनाईकला काल पूर्ण झाले आणि या 100 दिवसामध्ये अतिशय चांगले आणि धडाकेबाज आम्ही निर्णय घेतले। वेळ लागेल परंतु निश्चितपणे पुढल्या वर्ष ते 1.5 वर्षाच्या काळामध्ये चांगले बस पोर्ट निर्माण होतील, नवीन चांगल्या बसेस येतील। वर्षाला 5000 बसेस घेण्याचा आमचा कुठल्याही परिस्थितीमध्ये घेण्याचा आमचा आग्रह राहील आणि तशा प्रकारचा निधीची सुद्धा कमतरता पडू देणार नाही असं शासनाच्या वतीने आम्हाला सांगितलं गेलं आहे। त्यामुळे चांगले आणि नीटनेटक्या स्वच्छ असलेल्या बसेस कशा जनतेला देता येईल, म्हणजे एसटी तेथे एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब ज्या परिसरामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आमची एसटी कशी पोहोचेल याचा आमचा प्रयत्न राहील। सध्या इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टप्रमाणे महाराष्ट्रातले 5 नावं टॉपर आलेली आहेत। त्यापैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील, अजितदादा असतील, शरद पवारांचं नाव, मात्र ठाकरे कुटुंबियाचं ठाकरे ब्रँड नाव की आता का अशी परिस्थिती झालेली आहे। काही वर्षापूर्वी ते सुद्धा आघाडीवर असायचे परंतु आज ज्या दिवसापासून त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली तेव्हापासून त्यांचे अतिशय वाईट दिवस यायला लागले असं म्हणायला हरकत नाही। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून पहिल्या 5 मध्ये ते आलेले जरी असेल तरी ह्या राज्यातील जनतेनं म्हणजे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेनं जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही खरी शिवसेना, कारण 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याचं सामर्थ्य ज्या एका व्यक्तीकडे आहे, ज्या व्यक्तीवर 2-2.5 वर्ष अतिशय मोठ्या प्रकारचे घृणास्पद आरोप होत होते परंतु त्यालाही न डगमगता अनेक योजना त्यांनी ह्या राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री म्हणून राबवल्यात। आणि त्यामुळे लाडक्या बहिणींनी म्हणा, लाडक्या भावांनी म्हणा, लाडक्या तरुणांनी म्हणा आमच्या पक्षाला भरभरून मतदान केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला विजयी केलं। त्यामुळे हे सगळं श्रेय जे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, जनतेने दाखवून दिलेलं आहे, ते महाराष्ट्रातील क्रमांक 2चे नेते आहेत। सर, मात्र संजय राऊतांचं म्हणणं आहे की गाढवाकडे देखील सत्ता असली तर ते पॉवरफुल होतात। सध्याचे हे जे आहे ते सत्ता सुद्धा 2.5 वर्ष सत्ता होती ना, त्यावेळेस तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? सर, कामरान संदर्भातला आता विषय चालवलेला आहे, त्यामुळे पाहायला गेलं तर कामरानला 3rd डिग्री द्यावी। कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या, 3rd डिग्री काय 4-5 डिग्री जी प्रशांत कोरंडकर साठी मुंबई पोलिसांनी म्हणजे राज्य पोलिसांनी राबवलेली आहे तशा प्रकारचीच 3rd डिग्री कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे आणि सत्य त्याच्या तोंडातून वगळून घेतलं पाहिजे। सालांचं वेगळं वळण आलेलं आहे, क्लोजर रिपोर्ट समोर आलेला आहे, अडचणी सांगितलेलं की आर्थिक अडचण आहे, त्यामुळे तिच्या वडिलांचं देखील ऑफर आहे, त्यामुळे न्याय प्रविष्ट आहे। अशा प्रकारचे एका वृत्तपत्रामध्ये अशा प्रकारच्या बातम्या येतात दिशा सालींविषयी आणि दुसऱ्या वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या येतात। पोलीस वेगळ्या प्रकारचं म्हणणं मांडतात आणि तिचे वडील आणि त्यांचे वकील वेगळ्या प्रकारचं म्हणणं मांडतात। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर नक्की काय आहे, म्हणजे खरं काय आणि खोटं काय, दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे असं जनता म्हणत आहे। त्यामुळे लवकरच उच्च न्यायालयातून त्या संदर्भातली माहिती किंवा निकाल जनतेसमोर येईल असं मला वाटतं। अथर्व गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।